चला, पोलीस भरतीचे जे काही भूगोलवरती प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याला, ते त्यानुसारही आपल्याला थोडी तयारी करायची बघा, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी आपल्या विषयाचा आवाका जो आहे तो तुमच्या लक्षात येऊन जाईल. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे नेमके ते लक्षात येऊन जाईल. आणि हे एकदा प्रश्न बघितले की नंतर मग आपण आपल्या विषयाला जाणार आहोत. ठीक आहे. आता एक 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 प्रश्नपत्रिका घेणार आहोत 2023च्या. पुणे शहर पोलीस चालक या ठिकाणी पदासाठीची ही परीक्षा होती बघा, जी 26 मार्च 2023 ला झालेली आहे. याच्यावरचे जे काही भूगोलवरती प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाच्या डायरेक्शन आपल्याला जायचंय. पहिला प्रश्न येतो बघा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो. ठीक आहे. आता एका एक प्रश्न असे जे आहेत डीटीपी मधल्या गडबडी येतात, तर आपण आपलं समजून घ्यायचं. गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतोय मग आता या ठिकाणी त्र्यंबकेश्वर. आता या ठिकाणी विचारलं गेलं तर जास्तीत जास्त काय विचारलं जाईल, एक तर त्र्यंबकेश्वर आहे, किंवा जिल्हा विचारला तर नाशिक जिल्हा आहे, किंवा या ठिकाणी डोंगर विचारला तर सह्याद्रीलाच या ठिकाणी जर त्या ठिकाणी विचारलं तर जास्तीत जास्त ब्रह्मगिरी टेकड्या म्हटल्या जात असतात. ठीक आहे. किंवा तालुका विचारला जाईल कोणत्या तालुक्यामध्ये तिचा उगम होतो, तर त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे तो. तर या ठिकाणी या नदीचा उगम होत असतो. या नदीला दक्षिण भारताची गंगा असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे. ही पठारावरची सर्वाधिक लांबीची नदी आहे, पठारावरची सर्वात जुनी नदी आहे. दक्षिण भारताची गंगाही म्हटलं जातं, वृद्ध गंगाही म्हटलं जात असतं. आणि भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचे मोठी नदी खोरे, आणि लांबीला सुद्धा भारतातली ही दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी आहे. टोटल या नदीची लांबी येते 1465 किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 668 किलोमीटर, किंवा नवीन आकडेवारीनुसार 740 किलोमीटर आहे. पूर्व दिशेने वाहते ही नदी. महाराष्ट्र 1, तेलंगणा 2, आंध्र प्रदेश 3 या 3 राज्यातून वाहत असते. राजमहिंद्री नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी या नदीचा शेवट होत असतो बंगालच्या उपसागराला. ठीक आहे. तर अशा पद्धतीची नदी येत असते बघा. या नदीवरती सुरुवातीला गंगापूर नावाचं भारतातला पहिल्या मातीचा प्रकल्प लागत असतो नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये खालच्या बाजूला नांदूर मधमेश्वर नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्या खाली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडी नावाचा मातीचा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प लागत असतो. नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी आणि बाबळी नावाचे प्रकल्प लागत असतात. ठीक आहे. या नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा जवळपास 53% भाग व्यापला गेलेला आहे. आपला 49% भाग व्यापला गेलेला आहे. 1,53,000 चौरस किलोमीटर एरिया व्यापल्या गेलेले आहेत बघा. यामध्ये नाशिक, नगर, मराठवाडा पूर्ण आणि विदर्भ जवळपास पूर्ण या नदी खोऱ्याच्या पट्ट्यामध्ये येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो बघा, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातून होते. आता भीमा नदीची सुरुवात होते पुणे जिल्ह्यामध्ये. भीमाशंकर या ठिकाणून होत असते. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे बघा. कुठल्या तालुक्यातून होईल मग आता ते नकाशा वाचनच या ठिकाणी लागतं बघा. नकाशा वाचनावर आधारित आहे. हा पश्चिमेकडचा पुण्याचा भाग येतो असतो. एकदम उत्तरेकडे जुन्नर नावाचा तालुका लागत असतो बघा. त्याच्या दक्षिणेकडे आंबेगाव नावाचा तालुका लागत असतो. ठीक आहे. त्याच्या दक्षिणेकडे खेड नावाचा तालुका लागत असतो. नंतर इकडे भोर आणि खाली इकडं वेगवेगळे असे तालुके लागतील बघा. तर या ठिकाणी भीमाशंकर येत असतो बघा. म्हणजे आंबेगाव मध्ये या ठिकाणी या तालुक्यातून या नदीचा उगम होत असतो. म्हणजे उत्तर काय येईल, आंबेगाव. जुन्नर त्याच्या वरती आहे. हवेली तर इकडे खालीच्या भागामध्ये येत असतं बघा. इंदापूर ते एकदम पुण्याच्या पूर्वेला येत असतं. ठीक आहे. तिथं काही उगम होणार नाही. ही नदी उगम पावते भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाजवळ उगम पावत असते. आणि इथून ही नदी मग या ठिकाणी सुरुवातीला आंबेगावमधूनच जाते, नंतर शिरूर मध्ये जात असते, नंतर नगर आणि पुण्याची बॉर्डर तयार करते. पुढे नंतर मग पुणे आणि सोलापूरची बॉर्डर तयार होते, आणि नंतर मग सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असते. टोटल 451 या किलोमीटर लांबी या नदीची आहे. पूर्व दिशेने वाहत जाते. महाराष्ट्र नंतर कर्नाटक मध्ये जाते बघा. टोटल लांबी येते 860 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रातली लांबी किती आहे, 451 किलोमीटर आहे. या नदीवरती वरच्या भागामध्ये चासकमान नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो पुणे जिल्ह्यामध्ये, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी नावाचा प्रकल्प लागतो. यालाच यशवंत डॅम असंही म्हणत असतो आपण. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. ठीक आहे. म्हणजे या प्रकल्पातल्या पाण्याखाली सर्वात जास्त जमीन सिंचनाखाली आलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कुठला, तर भीमा नदीवरचा उजनी प्रकल्प. आणि या नदीलाच या ठिकाणी पंढरपूर जवळ चंद्रभागा असेही म्हणतात. कारण चंद्रपूर
पंढरपूर जवळ अर्धा चंद्राकृती या ठिकाणी आकार ही नदी करत असते बघा. ठीक आहे. पुढचा येतो प्रश्न, यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही? मग आता खाली जे दिलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, ताडोबा आहे, ठीक आहे, भोर व्याघ्र प्रकल्प आहे, अंबरबाट व्याघ्र प्रकल्प येतो. तर यापैकी कुठला येणार नाही आपल्याकडे? अंबरबाट येणार नाही. आता हे भोर व्याघ्र प्रकल्प म्हणजे थोडक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा तो विस्तारित भाग आहे. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोलापूर, आपलं कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा भागाचा समावेश होत असतो बघा. ठीक आहे. त्यानंतर फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे? आता हे जागतिक भूगोलवरती प्रश्न आहे. ठीक आहे. हा युरोप खंडातला देश आहे फिनलँड. याची राजधानी कुठे आहे? फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन हे वरच्या भागातले, युरोपच्या वरच्या भागातले हे देश येत असतात. याची राजधानी येत असते हेलसिंकी. राजधानी विचारलेली आहे. आता रोम कुठल्या देशाची राजधानी आहे? इटलीची राजधानी येत असते. ठीक आहे. बर्न ही स्वित्झर्लंडची राजधानी येत असते. ठीक आहे. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी येत असते बघा. तर ह्या वेगवेगळ्या देशाच्या राजधानी आहेत. त्यामध्ये फिनलँडची राजधानी येत असते हेलसिंकी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येतं हेलसिंकी. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? आता सर्वात पूर्वेकडे कुठला जिल्हा येतो? गडचिरोली. मग गडचिरोली जिल्ह्यातला तालुका असणार आहे. ठीक आहे. मग आता गडचिरोली प्रॉपर जर बघितलं तर या ठिकाणी अलीकडे येते, गोंदिया तर वरच्या भागात अलीकडे येते बघा, शिरोंच्या खालच्या भागात एकदम, आणि भामरागड शिरोंच्या पूर्व भागात येतो असतो. तर या ठिकाणी नकाशा वाचनावर आधारित हा प्रश्न आहे. ठीक आहे. थोडक्यात अगोदर कोणतीही तयारी करण्याच्या अगोदर पहिले जिल्ह्याचा नकाशा घ्या, तालुके बघा किती आहे, प्रत्येक तालुक्यावरती नजर टाका कोणत्या ठिकाणी कोणता तालुका आहे. म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यात जायचंय, ज्या जिल्ह्यातल्या पोलीस भरतीसाठी जायचंय त्या जिल्ह्याची तुम्हाला खडांखडा माहिती असायला पाहिजे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठल्या जिल्ह्यात येते? मग बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये येत असते. हे भारतातलं एकमेव उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर येते, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. भारतामध्ये काही गोड्या पाण्याचे सरोवर आहे ते शक्यतो हिमालयन डोंगररांगामध्ये. मग उलर सरोवर असू द्या, दाल सरोवर असू द्या, भीमताल असू द्या, नैनिताल असू द्या, राकस सरोवर असू द्या, मानस सरोवर असू द्या. ठीक आहे. आणि दक्षिण भारतामध्ये मग मेजॉरिटी जे असतात ते खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत. त्यामध्ये सांबर सरोवर आहे, चिल्का सरोवर आहे, लोणार आहे, त्याच्यानंतर वेबनांड आहे. तर हे खाऱ्या पाण्याची सरोवर भारतामध्ये येत असतात बघा. यापैकी बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे सरोवर आहेत त्याला म्हणायचं लोणार सरोवर. बाकीचे सरोवर या ठिकाणी वेगळ्या अँगल मधून तयार झाले, हे एकमेव उल्कापातापासून तयार झालेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत? अष्टविनायक किती टोटल? 8 आहेत. 8 पैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती येतात? 5. ठीक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 2 आणि नगर जिल्ह्यामध्ये 1. 5 आणि 3 8. ठीक आहे. तर या पद्धतीनं अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये किती आहे? 5 आहेत ते. मग त्याच्यानंतर यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास लागत नाही? नकाशावर आधारित प्रश्न आहे. कुठल्या जिल्ह्याची लागणार नाही? मग पहिला आहे सोलापूर, नंतर सातारा, नंतर ठाणे आणि नंतर नाशिक. कुठला येईल? ठाण्याची लागते, नाशिकची लागत नाही. ठीक आहे. कारण नाशिक आणि पुण्यामध्ये नगर जिल्हा येतो असतो, कळसुबाई, शिखर वगैरे लागत असतं भागामध्ये, त्यामुळं नाशिकची सीमा लागणार नाही. पूर्वेला सोलापूर लागत असतो बघा, दक्षिणेला सातारा जिल्हा आहे आणि थोडं वायव्येच्या डायरेक्शन ठाणे जिल्हा लागत असतो आणि उत्तरेला नगर जिल्हा लागत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? आता या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देणे मला अपेक्षित नाही, मला फक्त हे तुम्हाला दाखवायचं आहे की प्रश्न कुठल्या कुठल्या अँगलला चालू आहे आणि आपल्याला तयारी करताना कोणत्या अँगलला जायचं. ठीक आहे. तर यासाठीचा मुद्दा आहे, यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाहीये? माता पुरंदर, प्रतापगड, लोहगड आणि शिवनेरी. मग यामध्ये यापैकी कुठला नसेल? प्रतापगड नाही. ठीक आहे. प्रतापगड येतो सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरच्या थोडं दक्षिणेला येतो. ठीक आहे. बाकीचे या नावाचा तालुकाच आहेत. शिवनेरी जुन्नर तालुक्यामध्ये येत असतं बघा. ठीक आहे.
तर हे झालं पुण्यातल्या चालक पदाची परीक्षेचे प्रश्न. आता पुढचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चालक पदासाठीचे प्रश्न. 23चाच पेपर आहे. ज्या तारखेला झालं त्या तारखा पण टाकलेल्या आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी जे प्रश्न आहेत, कुठला जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. पहिला प्रश्न येतो बघा, धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेली आहे? आता धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या कुठल्या यापैकी? ठीक आहे, धुळे जिल्ह्यातून वाहणारी नदी हीच आहे, पांझरा नदी. म्हणजे धुळे शहर सुद्धा पांझरा नदीच्या काठावर येत असतं. आणि याच्यावरती मग वरच्या भागामध्ये सय्यदनगर नावाचा मोठा धरण येत असतं बघा, धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा. ठीक आहे. आणि ही नदी या ठिकाणी मुदवड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी तापी नदीला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा करण्यात आलेली? कधीची? 1973 ची स्थापना आहे बघा. ठीक आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 अभयारण्ये, त्यापैकी हे एक महत्वाचं अभयारण्य आहे. आणि याच ठिकाणी व्याघ्र प्रकल्प पण 73लाच घोषित करण्यात आलेला आहे, टायगर प्रोजेक्ट. ठीक आहे. मेळघाट येतं अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावतीच्या उत्तर भागामध्ये ज्या सातपुडाच्या डोंगररांगा आहे, त्या सातपुडा डोंगररांगेमध्ये या ठिकाणी गाविलगड डोंगररांगा म्हणतो आपण त्या सातपुडा डोंगररांगेलाच. या डोंगररांगेचा उत्तरेकडचा उतार जो आहे तो मेळघाट अभयारण्याचा येतो असतो. त्याच्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेलेली आहे? कुठल्या? चंद्रपूर आणि गडचिरोली कोणत्या नदीमुळे विभागलेली असेल? नाही, वैनगंगा. वैनगंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असते बघा. सुरुवातीला ही नदी वर्धा, आपलं भंडारा आणि गोंदियाची सीमा तयार करते, आणि खाली आले की चंद्रपूर आणि गडचिरोलीची सीमा तयार करते. आणि नंतर मग या ठिकाणी तिला वर्धा नदी येऊन मिळते, आणि तिथून खाली गेली की मग महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा तयार करते बघा. तर त्या नद्या बघताना तुम्हाला लक्षात यायला लागेल ते. ठीक आहे. तर ही नदी येत असते बघा. ही नदी वर्धा नदी जी आहे ती अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत असते. ही पैनगंगा नदी जी आहे ती बुलढाणा, वाशिम, त्याच्यानंतर हिंगोलीची बॉर्डर, त्याच्यानंतर नांदेड आणि यवतमाळची बॉर्डर, नंतर मग यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाडा नावाच्या गावाला वर्धा नदीला जाऊन मिळत असते. इराई नदी ही वर्धा नदीची डाव्या बाजूने ना येणारी उपनदी असते. ठीक आहे. तर हे प्रश्न झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल. आता आहे अमरावती शहराबद्दलचे प्रश्न आहे. अमरावती शहराला जे काही चालक पदाकरता प्रश्न विचारले गेलेत त्याच्यावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचंय. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? म्हणजे हा लेटेस्ट करंटशी रिलेटेड असलेला मुद्दा आहे. अमरावती जिल्ह्यातच घोषणा केलेली आहे, म्हणून अमरावती जिल्ह्यात घोषणा केलेली असल्यामुळे अमरावतीसाठी तो प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत? आता फॅक्ट डाटा आहे, नकाशावर आधारित प्रश्न आहे. इथं तालुक्याची संख्या किती येते? मग 14 संख्या येते. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असलेले 2 जिल्हे आहेत, यवतमाळ आणि नांदेड. इथं प्रत्येकी 16 जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? आपले तालुके आहेत 16. इथं 14 तालुके येत असतात. महाराष्ट्र दिन या दिवशी साजरा करण्यात येतोय 1 मे. आणि कुठल्या दिवसापासून, कुठल्या वर्षापासून? 1960 पासून. हाच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा असतो. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्रात? 4. कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर. आज किती आहे? 6 आहे. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस जिल्हे किती होते? 26. आज किती आहे? 36. महाराष्ट्रात निर्माण झाला त्यावेळेस तालुके किती होते? 229. आज किती आहे? 358. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस शहर होती 266. आज किती आहे? 534. तर या पद्धतीने ही तुलनात्मक माहिती सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही? कुठल्या जिल्ह्याची लागणार नाही? नकाशावरती आधारित त्याचे, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तयारी करावी लागेल नकाशाची, एवढं लक्षात ठेवा. कुठल्या जिल्ह्यात लागत नाही? अमरावती जिल्ह्याला म्हणता येते. चंद्रपूरची लागणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं वरच्या भागामध्ये अमरावती, या बाजूनं वर्धा येत असतो, या बाजूनं नागपूर येत असतो, खालच्या बाजूनं यवतमाळ, या बाजूनं वाशिम येत असतो, इकडच्या बाजूनं अकोला येत असतो. ठीक आहे.
खालील नमूद पैकी चुकीची जोडी ओळखा म्हणतात ते. मग आता पर्यटन स्थळ आणि जिल्हा शिर्डीनगर जिल्ह्यात आहे का? आहे, म्हणजे ही बरोबर आहे. अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद मध्ये आहे का? आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडकी ओळखा सांगितलेली, बरोबर आहे. चिखलदरा अमरावती जिल्ह्यात आहे का? बरोबर आहे. म्हणजे असो नसो उत्तर आता शेवटचं येणार आहे. प्रतापगड हा सांगली जिल्ह्यात आहे का? नाही, म्हणजे उत्तर येईल आपलं हे. मग याचं दुरुस्त करायचं असेल तर कुठल्या जिल्ह्यात येईल प्रतापगड? सातारा जिल्ह्यात असायला पाहिजे होतं हे, मग बरोबर आलं असतं. ठीक आहे. तर हे पर्यटन स्थळ आणि जिल्हा अशा ढोबळमानाने तयारी करून ठेवायची आपण आपली. तो फॅक्ट डाटा मी तुम्हाला एकत्रित करून देईल एकदा, तेवढं रीडिंग करून ठेवायचं. फक्त जिल्हे आपण आपल्यालाच करावं लागणार. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी? नाशिकला आहे. ज्या ठिकाणी PSI तुम्ही झाले की त्यानंतर PSI च्या मुलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. कोणत्या कोणत्या राज्यातल्या मुलांना? महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातल्या PSI प्रशिक्षण देण्याचं काम नाशिकला केलं जात असतं. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे. जवळपास 17,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे तो अहमदनगर. 1 नंबरला, 2 नंबरला पुणे, 3 नंबरला नाशिक आहे. तर ह्या हिशोबाने उतरता क्रम तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या सूर्यमालेत टिंबटिंब हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणजे जगाच्या भूगोलवरती प्रश्न आहेत. ठीक आहे. मग आता आपल्या सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह कुठला आहे? गुरु ग्रह आहे. ठीक आहे. आता गुरु ग्रह सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? पहिल्या क्रमांकावर येतो बुध, नंबर 2 ला शुक्र, नंबर 3 ला पृथ्वी, पृथ्वीनंतर मंगळ आणि मंगळ नंतर आहे गुरु. आकाराने जर विचार केला तर सगळ्यात मोठा आहे तो गुरु. 2 नंबरला शनी, 3 नंबरला युरेनस, 4 नंबरला नेपच्यून, 5 नंबरला पृथ्वी, 6 नंबरला शुक्र, 7 नंबरला मंगळ आणि 8 नंबरला सर्वात लहान बुध. अशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता. सर्वात मोठा विचारलं तर गुरु आहे आणि सर्वात लहान विचारलं तर मग समजून घ्यायचं बुध आहे. ठीक आहे. बुध पेक्षा लहान प्लुटो होता, पण प्लुटोला आता ग्रहाच्या व्याख्येतून बाद केलेले. खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? कुठल्या जातात? मुदखेडचे डोंगररांगा कुठून जातात? कुठे आल्या मुदखेडचे डोंगररांगा? नांदेड जिल्ह्यात. मुदखेड नावाचा तालुका आहे तिथं, तिथल्या डोंगररांगेला मुदखेडचे डोंगररांगा म्हणायचं. गरमसूर डोंगररांगा नागपूर जिल्ह्यात आहे. दरेकसा डोंगररांगा गोंदिया जिल्ह्यात आहे. मग राहिला प्रश्न कुठला? गाविलगड. आपण अगोदर चर्चा केली होती की अमरावती जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये सातपुडा डोंगररांगा आहे आणि या सातपुडा डोंगररांगाला अमरावती जिल्ह्यात नाव आहे गाविलगड. ठीक आहे. मग या बाकीचे डोंगररांगा लक्षात ठेवा. या डोंगररांगा येथील नांदेडमध्ये, गरमसूर डोंगररांगा येत असतात नागपूरमध्ये. कालिदास यांनी मेघदूत नावाचं महाकाव्य या ठिकाणी लिहिलेले. ठीक आहे. आणि दरेकसा येतात गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? ओडिशामध्ये येत असते. ठीक आहे. हे बरोबर येत असतं याचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो असतो नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठल्या जिल्ह्यात येईल? गोंदिया जिल्ह्यात येईल. ठीक आहे. मग आता राष्ट्रीय उद्यान किती महाराष्ट्रामध्ये? 6. 6 पैकी आपण जर विचार केला तर 1 नंबरला येत असतं इकडचं हे नवेगाव गोंदियामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत असतं ताडोबा. नागपूर जिल्ह्यामध्ये येत असतं पेंच. अमरावती जिल्ह्यामध्ये येत असतं गोगामल. विदर्भामध्ये हे 4 आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर सह्याद्री डोंगररांगेमध्ये 5व्या नंबरवर येत असतं चांदोली आणि मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येत असतं बोरिवली, संजय गांधी. बरोबर आहे काय? तर असे 6 राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. यापैकी जिल्ह्यानुसार जर विचारलं नवेगाव कुठल्या जिल्ह्यात येतं? गोंदिया जिल्ह्यात आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उद्यान आणि याच ठिकाणी व्याघ्र प्रकल्प पण आहेत.
पण व्याघ्र प्रकल्पामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान प्लस नागझिरा नावाचं अभयारण्य दोन्हीचा एरिया एकत्रित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आंबा घाट हा कोणत्या मार्गावरती लागतो? आता हा लागतो कोल्हापूर आणि रत्नागिरी. हे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटक्रमाने लक्षात ठेवायचे कधी पण. हे बघा मुंबई ते नाशिक यांना जोडणारा घाट कुठला आहे? थळ किंवा कसारा घाट आहे. त्याच्यानंतर ठाणे ते नगर यांच्या दरम्यान येतो माळशेज घाट. ठीक आहे. मुंबई पुणे बोरघाट किंवा खंडाळा घाट म्हणतो आपण. पुण्यावरून इकडं सातारला जाण्यासाठी खंबाटकी घाट. नंतर वायूवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट. महाबळेश्वरून पलीकडे कोकणात उतरण्यासाठी आंबेनळी घाट. त्याच्यानंतर कराडवरून इकडे चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली घाट. त्याच्यानंतर कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाण्यासाठी आंबा घाट. ठीक आहे. कोल्हापूरवरून इकडं गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट आणि इकडं सावंतवाडीवरून बेळगावला जाण्यासाठी आंबोली घाट. तर हे 8-10 घाटावरती हमेशा प्रश्न असतात बघा. त्यातला हा घाट विचारलेला आहे. आता इथं जर बघितलं आपण मुंबई ते नाशिकच्या दरम्यान कुठला घाट आहे? मग थळ किंवा कसारा घाट आहे. असंही लक्षात घ्या. कराड ते चिपळूणच्या दरम्यान कुंभारली घाट आहे. महाराष्ट्रात जेवढे घाट आहेत त्यामधला सर्वाधिक लांबीचा घाट हा आहे, 24 किलोमीटर लांबीचा. ठीक आहे. आणि पुणे साताराच्या दरम्यान खंबाटकी घाट आहे. तर अशा पद्धतीनं हे मुद्दे आणि त्याच्या आसपासचे मुद्दे बघत चला, जेणेकरून हेच प्रश्न फिरून जरी आले तर त्याच्या भोवतालच्या प्रश्नाच्या आधारे त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. ठाणे ग्रामीण भागासाठीचे प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांवरती थोडं काम करू आपण आता. व्यवस्थित चालू आहे? ठीक आहे. सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कुठल्या ग्रहाला म्हणतात? मंगळ ग्रहाला म्हणतात. कारण या ग्रहावरती आयर्न ऑक्साईड या खनिजाचं प्रमाण जास्त आहे आणि आयर्न ऑक्साईडचा रंग हा तांबडा असतो, म्हणून या ग्रहाचा रंग कसा आहे? तांबडा आहे. पृथ्वी निळ्या रंगाचा ग्रह. ठीक आहे. शुक्र तेजस्वी ग्रह, कारण याचं टेम्परेचर 8 ग्रहामध्ये सर्वात जास्त आहे. कारण या ग्रहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिडचे ढग तयार होतात आणि सूर्याची किरण त्याच्यावर पडला की उष्णता ते उत्सर्जित करतात. म्हणून याचं वातावरणातलं जे टेम्परेचर आहे ते जवळपास 474 डिग्री आहे. म्हणून सर्वाधिक तापमान असलेला ग्रह पण कुठला आहे? शुक्र आहे. पण तो बाकीच्या ग्रहाची उलटा फिरतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे या ठिकाणी स्वतःभोवती फिरत असतो तो. ठीक आहे. शनी सर्वात जास्त वायू असलेला ग्रह आहे. 8 ग्रहामध्ये सर्वात जास्त वायू आहे शनीवरती. म्हणून शनीवरती जे वायू आहेत ते अशा पद्धतीने शनीभोवती वेगवेगळ्या कड्या करून फिरत असतात. म्हणून शनीभोवती असे 3-4 कड्या दिसतील तुम्हाला. खास करून 3 कड्या दिसतील. एक हेलियम वायूची कडी येते, एक अमोनियाची कडी आहे आणि एक मिथेन वायूची कडी येत असते. तर असे या सर्वाधिक वायू असलेला ग्रह कुठला आहे? शनी. आणि आता प्लुटो नावाचा ग्रह राहिलेला नाही, हा बटू ग्रह आहे 2007 पासून. 2007च्या अगोदर 9 ग्रह मानले जायचे, त्यापैकी सर्वात लहान ग्रह प्लुटो होता. पण आता प्लुटोला ग्रहाच्या व्याख्येतून बाद केलेले आहे, त्यामुळे ग्रहाची संख्या 9 वरून झाली आता 8. आता प्लुटोला बाद काय केलं? त्याचं कारण एक ग्रहाची व्याख्या काय असते? सूर्याभोवती नियोजित व लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या खगोलांना म्हणायचं ग्रह. पण प्लुटो काय करायचं? प्लुटो या ठिकाणी नियोजित आणि लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये या ठिकाणी 150 वर्षातून जवळपास 149 वर्षी बरोबर फिरतो तो. परंतु एका वर्षामध्ये तो गडबड करतो आणि त्याचा मार्ग सोडून इकडे येतो आणि परत आणखीन त्याच्या मार्गाने फिरायचा. का? कारण त्याच्या अलीकडचा जो मार्ग होता तो होता नेपच्यूनचा. आता नेपच्यून आणि ते काही सोबत फिरायचे नाही. नेपच्यून इथं असेल तर प्लुटो कुठेतरी इकडे राहायचा आणि नेपच्यून इथं आला आणि तो पण इथं आला की नंतर या दोघातलं अंतर कमी होऊन जायचं. प्लुटोपेक्षा नेपच्यून खूप मोठा आहे. कारण प्लुटोपेक्षा मोठा होता बुध, बुधपेक्षा मोठा होता मंगळ, मंगळपेक्षा मोठा होता शुक्र, शुक्रपेक्षा मोठा पृथ्वी, पृथ्वीपेक्षा मोठा नेपच्यून. म्हणजे नेपच्यून आणि प्लुटोचा जर विचार केला तर हा अवाढव्य होता आणि तो छोटा होता. त्यामुळे याच्या गुरुत्वबलामुळे तो अलीकडे खेचला जायचा आणि म्हणून तो कक्षा सोडून द्यायचा आहे बघा. आणि म्हणून मग या ठिकाणी लक्षात आलंय की आता तो कक्षा सोडत असल्यामुळे त्याला ग्रहाचा दर्जा देण्यात अर्थ नाही. म्हणून 2007ला प्रागला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. तर या पद्धतीनं या ग्रहाबद्दलही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सर्वात मोठा दिवस कोणता आहे? कुठला असेल? 21 जून.
आता या ठिकाणी त्यांनी काही विचारलेलं नाही दक्षिण गोलार्धातला की उत्तर गोलार्धातला, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही आपली पृथ्वी आहे, ही विषुववृत्त आहे. उत्तर गोलार्धात सूर्य जात असतो 23:30 पर्यंत आणि दक्षिण गोलार्धात जात असतो दक्षिणेकडच्या 23:30 पर्यंत. उत्तरेकडे जाताना या ठिकाणी येतो असतो 21 जूनला आणि दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी येतो असतो 21 डिसेंबरला. 21 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे कारण सूर्य इकडे असतो आणि 21 जून हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे कारण तो उत्तरेकडे. आता एक 21 डिसेंबर दिलेली नाही, याचा अर्थ यांना कोणता अपेक्षित आहे? उत्तर गोलार्धातला अपेक्षित आहे. आणि उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस असतो मग 21 जून. किती मोठा असेल? 13 घंटे 13 मिनिटाचा असतो. ठीक आहे. आणि उरलेला कालखंड म्हणजेच 10 घंटे 47 मिनिटं हे रात्र असेल. ठीक आहे. आणि याच दिवशी दक्षिण गोलार्धातली रात्र मोठी असते, दिवस लहान असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? किती आहे मग? 701 किलोमीटर. कुठून सुरुवात होतोय? हा ठाण्यापासून सुरुवात होतं, ते मुंबईच पकडलं जातं. मुंबई ते नागपूर किती जिल्ह्यातून जातो? 10 जिल्ह्यातून जातो असतो. ठीक आहे. आणि किती लेनचा आहे मार्ग? सध्या 6 लेन ओपन झालेले आहेत, परंतु 8 लेनचा मार्ग आहे. ठीक आहे. एक्सप्रेस वे म्हणतात. महाराष्ट्रातला पहिला एक्सप्रेस वे कुठला आहे? मुंबई ते पुणे. त्याच्यानंतर हा दुसरा एक्सप्रेस वे. नंतर शक्तीपीठ नावाच्या मार्गाला सुद्धा 805 किलोमीटर लांबीचा आहे, तो नागपूर ते गोवा. ठीक आहे. त्यालाही मंजुरी भेटलेली आहे आता. म्हणजे याबरोबर आता तो हे लक्षात घ्यायचं, त्याला शक्तीपीठ नाव का देण्यात आलंय? तिन्ही जे काही हे आहेत देवीचं तीर्थक्षेत्र, माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर. ठीक आहे. त्या देवीच्या तीर्थक्षेत्रांना जोडतो. 3.5 पीठ आहे ना आपल्याकडं, त्यापैकी हे 3 पीठांना जोडणारा तो मार्ग आहे, म्हणून शक्तीपीठ असं नाव पडलेलं आहे त्याचं. ठीक आहे. आणि समृद्धी महामार्गाचं सध्याचं नाव काय मग? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं त्याचं नाव आहे. सुरुवातीचं याचं नाव फक्त समृद्धी महामार्गच होतं. खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही? कुठलं येणार नाही? हे दोन्ही एकच आहे. तानसा धरण म्हणजेच मोडक सागर आहे. ठीक आहे. हा मुद्दा कटला कारण 2-2 पर्याय ते देणार नाहीत ते. ठीक आहे. वैतरणा. वैतरणा जी नदी आहे ती पालघर जिल्ह्यातून येत असते कारण त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते ती नदी आणि त्या बाजूने खाली जात असते. वरच्या भागातलं जे धरण आहे त्याला वैतरणा, अप्पर वैतरणा धरण म्हटलं जात असतं बघा. विसंगत घटक ओळखा. कुठला असेल? परळी, त्र्यंबकेश्वर, वेरूळ, रांजणगाव. का वेगळा असेल? बरोबर आहे. नाही, गणपती म्हणून नाही. हे 3 जे आहेत हे ज्योतिर्लिंगाची ठिकाण आहे. नाही, तिथं गणपती आहे, भाग निराळा आहे, पण म्हणजे या ठिकाणी हे 3 ज्योतिर्लिंगाची ठिकाणी हे ज्योतिर्लिंग नसलेले ठिकाण आहे. ठीक आहे. परळीला पण ज्योतिर्लिंग आहे, विरोळला घृष्णेश्वरचं आहे, त्र्यंबकेश्वरला पण येत असते, म्हणून ते वेगळं काय? रांजणगाव. त्याच्यानंतर भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? कुठला असेल? एकदम पूर्वेकडचा प्रदेश कुठला आहे? अरुणाचल प्रदेश. आणि तुम्हाला जर विचारलं की अरुणाचल प्रदेश मध्ये पहिल्यांदा सूर्यप्रकाश कोणत्या गावात पडतो? कुठल्या गावात पडतो? एकदम पूर्वेला आपलं गाव येत असतं किबिथू. बीसी पुस्तकामध्ये 10वीला वाचलं असेल नाही. एकदम भारताचं पूर्वेकडचं टोक आहे किबिथू, एकदम पश्चिमेकडचं गोवर मोठा आहे गुजरातमध्ये, एकदम दक्षिणेकडचं कन्याकुमारी आहे आणि एकदम उत्तरेकडचं दफदार हे गाव लागतं असतं. एकदम दक्षिणेकडचा कन्याकुमारी बरोबरच अंदमान निकोबार बेटावरचं इंदिरा पॉइंट पण आहे. म्हणजे आता हे असे गाव जरी विचारलं तरी लक्षात ठेवायचं. राज्य विचारले डोबळ प्रश्न आहे तुम्हाला, असे काही मोठाले हे नाही. फक्त आता हे जनरल आयडिया आपण आपली तयारी करत चालायची. आता गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठल्या जिल्ह्यात आहे? अगोदर ठाणे जिल्ह्यात होते, आता पालघर जिल्ह्यात येते. कुठे आले नेमके? वसई जवळ आले. वसई कुठे आलं? पालघर मध्ये. आणि 2014च्या अगोदर विचारला असता
मग ठाणे जिल्हा आला असायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? हे सिटी आहे. हा, कुठली सिटी आहे मग? व्हॅटिकन सिटी हा जगातला सर्वात लहान देश आहे. इटालीची राजधानी रोम आहे. रोमच्या एका भागामध्ये या ठिकाणी जवळपास 1200 चौरस किलोमीटर एरिया आहे. या रोमच्या चर्चसाठी दिलेली आहे. आणि चर्चसाठी जेवढी दिलेली आहे तेवढी जागा या देशामध्ये एकही महिला नाही. सगळी पुरुषांसाठी म्हणजे धर्मगुरूंसाठीच तेवढी जागा आहे. आणि याला स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेला आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला पण हाच आहे. ठीक आहे. कराडजवळ प्रीती संगम येथे कोणत्या दोन नद्याचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. यालाच म्हणायचं प्रतिसंगम. या ठिकाणी कोणाची समाधी आहे? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ या ठिकाणी आहे बघा. ठीक आहे. गोदावरी आणि कृष्णा नदीचा संगम होतो का कुठं? कुठंच होत नाही. डायरेक्ट या दोन्ही नद्या स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे. कृष्णा आणि पूर्णाचा काही संबंध लागत नाही. इंद्रायणी आणि गोदावरीचा सुद्धा काही संबंध लागत नाही. इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे, त्यामुळे यांच्या संगमावरचा काहीच नाही. संगमावरचं गाव हेच आहे, त्यामुळे तसंही उत्तर तुम्हाला काढता येते. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे? कुठला असेल? सगळ्यात उंच चालले रे, कारण महाराष्ट्रातल्या सर्वाधिक उंचीच्या शिखरामध्ये हे 2 नंबरला येते. बरोबर आहे, कळसुबाई नंतर. ठीक आहे. 3 नंबरला मग यांच्यामध्ये जर विचार केला तर हरिश्चंद्रगड. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रात पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? पीत क्रांती म्हणजे पिवळ्या रंगाची क्रांती. कुठल्या? तेलबियाच्या उत्पादनात वाढ करण्याकरता 1984 पासून आपण हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. आणि अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्याकरता 65 ला हातात घेतला होता आपण हरित क्रांतीचा कार्यक्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर 71 ला दूध उत्पादनात वाढ करण्याकरता आपण हातात घेतला होता धवल क्रांतीचा कार्यक्रम. ठीक आहे. अंड्याच्या उत्पादनात वाढ करण्याकरता रजत क्रांतीचा कार्यक्रम हातात घेतला होता. ठीक आहे. इथेनॉलची उत्पादनात वाढ करण्याकरता कृष्ण क्रांती म्हणजेच ब्लॅक रिव्होल्युशन म्हणतो आपण, तो कार्यक्रम हातात घेतलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी नदीला. आपण अगोदरच बघितलेलं आहे, गोदावरी नदी ही दक्षिण भारतातली सर्वाधिक लांबीची नदी आहे. कोणीला दक्षिण भारताची गंगा असंही म्हणतो किंवा वृद्ध गंगा असंही म्हणतो, कारण पठारावरची ही सर्वात जुनी नदी पण आहे. ठीक आहे. भारतातली सध्या सर्वात जुनी नदी हीच आहे, कारण हिमालयन डोंगररांगा नंतर निर्माण झाल्या. याचा अर्थ हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी नंतर आली. सोलापूर शहराबद्दलचे प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता जगावरती प्रश्न आलेले आहेत बघा. वाळवंट दाखवलेले, कोणत्या कोणत्या खंडातले वाळवंट, कोणतं कोणतं बरोबर आहे. विसंगत ओळखात सांगितलं म्हणजे चुकीचं ओळखात सांगितलेले. कुठला येईल? कलहरी. हे बघा, जेवढे वाळवंट आहेत ते दोन्ही गोलार्धात 20 ते 30 अक्षांश दरम्यान आहे. आणि सगळे वाळवंट खंडाच्या पश्चिम भागात आहे, कारण खंडाच्या पश्चिम भागालगत समुद्रातून थंड पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळं त्या थंड पाण्यामुळं हवा थंड होऊन जाते. थंड हवा थरावर तर संचित होऊन जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो. आणि या जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून वारे कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असल्यामुळे इथं हवा येत नाही. हवा येत नाही म्हणजे ढग येत नाही. ढग येत नसल्यामुळे पाऊस पडत नाही. पाऊस न पडल्यामुळं जमिनीचं रूपांतर वाळवंटात होतं. जगात जेवढे वाळवंट, आपल्या जगाचा जेवढा भाग आहे त्याच्या जवळपास 1/3 भाग हा वाळवंटाने व्यापला गेलेला आहे. आणि सगळे वाळवंट खंडाच्या पश्चिम भागात आहे. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये कोलोरॅडो वाळवंट आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये आटाकामा वाळवंट आहे. उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम भागामध्ये सहारा वाळवंट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम भागात कलहरी वाळवंट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात व्हिक्टोरियन वाळवंट आहे. भारताच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. ठीक आहे. आणि मंगोलियामध्ये एक खंडांतर्गत वाळवंट एकमेव गोबीचे वाळवंट. तर याचं काय पाहिजे होतं? अमेरिकेच्या ऐवजी दक्षिण आफ्रिका पाहिजे होतं. आफ्रिकेच्या दक्षिण भागात हे वाळवंट येत असतं, हे आफ्रिकेच्या उत्तर भागात येते. मग अयोग्य विसंगत जोडी कुठली आहे? 4 नंबर. आता इथं हे थोडक्यात बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे. उत्तर डॅश पूर्व डॅश. थोडक्यात काय अशी दिशा काढायची. ही कुठली दिशा आहे? मग उत्तर.
नंतर डॅश सोडला म्हणजे ही डॅश सोडलेलं आहे इथं, नंतर दिशा दाखवली त्यांनी पूर्व, ही डॅश सोडलेली इथं आणि दिशा दाखवली दक्षिण, म्हणजे असं चाललेलं आहे आपण. मग आता उत्तर इथली कुठली दिशा आहे? ईशान्य. पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये कुठले येते? आग्नेय. ठीक आहे, इकडे कुठले येईल? नैऋत्य, आणि इकडे कुठले येईल? वायव्य. पण प्रश्नार्थक चिन्ह इथं आणि इथंच आहे, म्हणजे हे आणि हे त्यांना लागतं, ईशान्य आणि आग्नेय. आहे का पर्याय? नाही, नाही, ईशान्य आणि आग्नेय 2 नंबरचा आहे. बरोबर आहे. अफगाणिस्तान बरोबर काबूल, आयटीचाच प्रश्न आहे, पण आता आपल्याच्या रिलेटेड आला म्हणून आपण घेऊन टाकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, ज्या पद्धतीने अफगाणिस्तानचा काबूलची संबंध आहे, म्हणजेच हिची राजधानी आहे, त्याच पद्धतीने इराणची राजधानी कुठली? तेहरान. ठीक आहे. मग आता बाकीच्या कुठले? इस्तांबुल कुठली राजधानी येते? नाही, कुठलीच नाही, तुर्कस्तानचं हे शहर लागत असतं. कैरो इजिप्तची राजधानी आहे. ठीक आहे. दमास्कस सिरियाची राजधानी. तर ढोबळमानाने जगाच्या नकाशावरती थोडी नजर टाका. भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते? सर्वात जास्त उत्पादन होतं गुजरातमध्ये. सर्वात जास्त कापसाखाली क्षेत्र आहे महाराष्ट्राचं, तिथं क्षेत्र नाही, तिथं कापूस उत्पादन सांगितलेले. सर्वात जास्त कापसाखाली क्षेत्र कोणत्या राज्याचं आहे? तर महाराष्ट्र. पण सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारं राज्य कुठलं आहे? गुजरात. या हिशोबाने लक्षात ठेवायचं आहे आपण. पुणे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कुठल्या राज्यात आहे हे माहिती असायला पाहिजे, कारण आपण मागच्या वेळेस आफ्रिकातून चिती आणलेले आहेत आणि ही चिती कुठे सोडलेत? या राष्ट्रीय उद्यानात सोडलेले आहे. आणि हे राष्ट्रीय उद्यान कुठे येतं? मग मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती येते. मध्य प्रदेश मध्ये येते, पण वरच्या भागात आहे. ठीक आहे. जेवढे चिती आणले आपण, चित्ता आणले, तेवढे सगळे या ठिकाणी सोडलेले आहेत. कुठून आणलेत ते? आफ्रिकेतल्या कोणत्या देशातून? नामिबिया, तिथून आणलेले आहेत ते. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आंध्र प्रदेशचा आहे. ठीक आहे. तामिळनाडूचं कुठलं आहे? मग भरतनाट्यम. केरळचं कुठलं आहे? कथकली आहे. ठीक आहे. कर्नाटकचा आहे की नाही काही? ठीक आहे, नसेल तर राहू द्या. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? मग आता अशा पद्धतीनं भारताची ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि ही पूर्व किनारपट्टी. कुठलं बंदर नाहीये? कांडला नाही. कांडला येतो गुजरातमध्ये. ठीक आहे. आणि इकडे तुतीकोरणी येतं इथं तामिळनाडूमध्ये. या ठिकाणी तुतीकोरणी हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे चारी पण. पॅराद्वीप येतो ओरिसामध्ये, आणि हल्दिया येतं पश्चिम बंगालमध्ये. हे 3 येतात पूर्व किनारपट्टीवर आणि कांडला येतं पश्चिम किनारपट्टीवर. ठीक आहे. 15 बंदर आहेत टोटल आंतरराष्ट्रीय. त्यामध्ये पहिलं कांडला आहे, खाली मुंबई 2 नंबरला आहे, नावाशेवा 3 नंबरला आहे, पणजी मार्मोगोवा म्हणतो आपण 4 नंबरला येतं, मँगलोर कर्नाटकमध्ये येतं आपलं 5 नंबरला, कोची केरळमध्ये येतं 6 नंबरला. पश्चिम किनारपट्टीवर 6 बंदर आहेत, पूर्व किनारपट्टीवर 8 बंदर आहेत, 14, आणि अंदमान निकोबारची एक राजधानी 15. मग पूर्व किनारपट्टीवर 8 जी बंदर आहे, सगळ्यात उत्तरेकडे लागतं हल्दिया म्हणजे कोलकाता. त्याच्याच खाली त्याचा बंदराचा भार हलका करण्याकरता 2013ला नवीन बंदराला मंजुरी भेटली, सागर. हे दुसरं. तिसरं येतं पॅराद्वीप ओरिसामध्ये. चौथं येतं विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. 5वं दुगाराज पट्टणम येतं असतं बघा. 6वं एन्नोर चेन्नईच्या जवळ आहे. 7वं चेन्नई आणि 8वं तुतीकोरिन. तर अशा पद्धतीने हे क्रमाने तुम्ही बघू शकता. पूर्व किनारपट्टीवरचे मेजॉरिटी बंदर कृत्रिम आहे, पश्चिम किनारपट्टीवरचे मेजॉरिटी बंदर हे नैसर्गिक आहे, कारण इकडची दंतूर किनारपट्टी आहे. ठीक आहे. म्हणजे आता हे बंदर दिले, पुढच्या वेळेस बंदर बदलून देतील, म्हणून बंदर हे बाकीचे सगळे थोडक्यात लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? कोणत्या राज्यातून वाहत नाही? मग
आता आंध्र प्रदेश आणि त्यांचा संबंध नाही, तसंच तेलंगणाचा हिचाही संबंध लागत नाही. आता इथे 2-2 आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून 2च राज्यातून वाहते ही नदी. मग आता हा प्रश्न काय केला असता त्यांनी रद्द केला असेल कदाचित, किंवा मग काही नाही करता येत. नाही, मला काय वाटलं, ही नदी खोरे जर विचारलं असेल तर मग या ठिकाणी आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा काही भागातलं पाणी या नदीला येऊन मिळेल, पण तशी शक्यताच नाही तिची. ठीक आहे, हे शेवटची प्रश्नपत्रिका आहे. 5-6 प्रश्न असतील संभाजीनगरची, औरंगाबादची. ठीक आहे. आता यातला पहिला प्रश्न आहे, भारतातील राज्यांच्या घटत्या क्षेत्रफळानुसार योग्य क्रम. आता हे भारतावरती प्रश्न आहेत बघा. सगळ्यात जास्त आहे राजस्थान, 2 नंबरला मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राचा भूगोल घेतानाच क्षेत्रफळानुसार आपला कितवा क्रमांक आहे ते सांगत असतो. राजस्थान 3,43,000 चौरस किलोमीटर आहे, मध्य प्रदेश 3,08,000 चौरस किलोमीटर आहे, महाराष्ट्र 3,07,000 चौरस किलोमीटर आहे, आणि नंतर मग या ठिकाणी 2.5 लाख चौरस किलोमीटर एरिया उत्तर प्रदेशचा येतो असतो. तर उत्तर कुठलं येईल आपलं? 2 नंबर. बाकीचे बसत नाही. बाकी बसत नाही म्हणजेच काय, राजस्थान इकडे पुढे आलाय, मध्य प्रदेश पुढे आला, महाराष्ट्र पहिला आला इकडं, इथं उत्तर प्रदेश एकदम जे 4 नंबरला आहे ते 1 नंबरला घेतला. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत प्रकल्प आहेत? कुठले? औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे या ठिकाणी दगडी कोळशापासून ऊर्जा तयार होत असते. ठीक आहे. मग आता जलविद्युत कुठलं आहे? कोयना, येलदरी, पेंच या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? धुळे जिल्हा असू द्या, उस्मानाबाद जिल्हा असू द्या, ठीक आहे, बारामती असू द्या, या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प येत असतात. पवन ऊर्जा प्रकल्प ब्राह्मणवेल धुळे जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, रायगड त्या जिल्ह्यामध्ये येत असतो बघा. पहिला जलविद्युत प्रकल्प कुठला आहे? खोपोलीचा आहे, रायगड जिल्ह्यामधला. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि हे कर्रा आहे. या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कुठल्या नदीच्या आहेत? भीमा नदीच्या आहेत. आणि यापैकी मुळा, मुठा, ठीक आहे, आणि कर्रा या उजव्या बाजूने जातात भीमा नदीला. त्याच्यानंतर घोड, सीना, कुकडी या डाव्या बाजूने येत असतात या नदीला. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? गर्ता म्हणजे काय? सागर तळे असा, या सागराचा पृष्ठभाग आहे हा सागर तळे, आणि सागर तळामध्ये इथे जागेत असा खोलगट भाग असतो बघा, याला म्हणायचं ट्रेंच, गर्ता. 2 ज्या वेळेस एरिया एकत्र येतात त्यामध्ये एक भूखंड असेल आणि एक सागर तळ असेल तर सागर तळाचा एरिया खाली दडपला जात असतो, त्यातून गर्ताची निर्मिती होते. यामध्ये मग हिंदी महासागरातली गर्ता कुठली आहे? सुंदा गर्ता, जवळपास 7,300 मीटर खोलीची येते. सागराच्या पृष्ठभागापासून तिची खोली आहे 7 किलोमीटर. ठीक आहे. आणि जगातली सर्वात खोल गर्ता विचारली असती तर मारियाना गर्ता, पॅसिफिक महासागरात येते, फिलिपाईन्स जवळ येत असते. ही 11,034 मीटर खोलीची येत असते बघा. ही जपान नावाची गर्ता नाही. टोंगो गर्ता सुद्धा टोंगो बेटाजवळ येते पॅसिफिक महासागरामध्ये, ही 4थ्या क्रमांकाची खोल गर्ता येत असते. मग त्याच्यानंतर भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? ठीक आहे, पहिली अणुभट्टी आहे अप्सरा, 1985 ची ही अणुभट्टी मानल्या जात असते बघा. सील आणि वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? हे मासे बघितले का तुम्ही? एकदम मोठे मोठे मासे असतात बघा. ठीक आहे, अतिशय थंड प्रदेशामध्ये हे मासे या ठिकाणी असतात. मग आता कुठला प्रदेश येईल? थंड प्रदेश म्हटला की टुंड्रा प्रदेश. हा एरिया येतो असतो 65 उत्तर अक्षवृत्ताच्या पलीकडे किंवा दक्षिणेकडे, एकदम ध्रुवीय पट्टा येतो. आणि ध्रुवीय पट्ट्यामध्ये नैसर्गिक प्रदेश कुठला आहे? टुंड्रा हवामान प्रदेश आहे. या ठिकाणी जवळपास 10 महिने हिवाळा असतो, 2च महिने उन्हाळा असतो, आणि उन्हाळ्यातलं टेम्परेचर 6 डिग्री असते फक्त, आणि हिवाळ्यातलं टेम्परेचर मग -50-60 डिग्री पर्यंत खाली येते बघा. हा टोटल बर्फाचा एरिया आहे.
20-30 फुटाचे बर्फाचे लादीचे थरावर तर या पट्ट्यामध्ये आढळतात बघा. ठीक आहे, वनस्पती इथं नसतात, कारण 10 महिने बर्फाखाली जमीन असते, 2च महिने थोडी ओपन होते आणि अर्ध्या इंचापर्यंत वाढणाऱ्या वनस्पती आहेत या ठिकाणी. मग शेवाळ, लायकेन, दगडफूल, ठीक आहे, या वनस्पती या ठिकाणी आखरी येऊ शकतात. या ठिकाणी लोक पण राहतात. हा, या ठिकाणचे जे लोक असतात एस्किमो जमात वगैरे आपण म्हणतो बघा. ठीक आहे, सॅम जमात येते या ठिकाणी, एस्किमो नावाची जमात राहत असते. त्यांची जी घसरगाडी असते त्याला स्लेज म्हटलं जातं असतं. कॅरिबू किंवा रेनडियर नावाचे जे प्राणी ते ओढण्याचं काम करत असतात. कॅरिबू नावाचे कुत्र्याचा प्रकार आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? माता औरंगाबादला पण आहे, नागपूरला आहे, पणजीला पण आहे. पण त्या ठिकाणी नाहीये, ठाणे या ठिकाणी नाहीये. सध्या आणखीन खंडपीठाची मागणी कोणता जिल्हा करू लागला? कोल्हापूर. त्यामुळे पुढचं जर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ निर्माण झालं असतं ते कोल्हापूरला होईल. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? कुठला नाही? चीन नाही. सार्क संघटनेचे सदस्य देश संख्या किती आहे? 8 आहेत. अफगाणिस्तान 1, भारत 2, पाकिस्तान 3, बांगलादेश 4, नेपाळ 5, भूतान 6, श्रीलंका 7 आणि मालदीव 8. 8 देश आहेत. 8 देशांना म्हणायचं दक्षिण आशियाई देश. त्यामध्ये अफगाणिस्तान मध्य आशियाचा आहे, पण दक्षिण आशियाच्या या संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे तो 2007 ला. ठीक आहे, चायनानं सुद्धा सहभागासाठी प्रयत्न केलेले आहेत, पण बाकीच्या देशांनी सगळ्यांनी विरोध केला, कारण तो पूर्व आशियातला देश आहे तो. बांगलादेशची राजधानी कोणती? कुठली आहे? ढाका आहे. कोहिमा कुठे आलं मग? नागालँडचे राजधानी येत असते. दिसपूर आसामची राजधानी येत असते. दिमापूर नावाचं असं काही राजधानीचं गाव नाही. पुढील पैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? कुठली नदी नाही मग? यमुना. यमुना ही गंगा नदीची उपनदी. नंतर मग सतलज, बियास, रावी ह्या सगळ्या नद्या सिंधू नदीच्या डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे सतलज, 1050 किलोमीटर लांबीची आहे. राकस सरोवर चीन मधून उगम पावते, नंतर हिमाचल प्रदेश, नंतर पंजाब आणि नंतर मग पाकिस्तान मधल्या पंजाब मध्ये जाते आणि सिंधू नदीला जाऊन मिळत असते. तिला उजव्या बाजूने येऊन मिळत असते बियास आणि त्याच्या उजव्या बाजूने येऊन मिळत असते रावी. ठीक आहे, तर गंगा नदीची उपनदी आहे यमुना. सगळ्यात मोठी गंगा नदीची उपनदी कुठली? ती यमुना आहे. जवळपास 1376 किलोमीटर लांबीची नदी येत असते आणि गंगा नदीला उजव्या बाजूला प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद या ठिकाणी येऊन मिळत असते ती. 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत मग? सूर्याचे जे जवळ आहेत त्यांना उपग्रह नाहीत बघा. मग सूर्याच्या जवळ कुठले कुठले? बुध आणि शुक्र. जर तुम्ही असं सूर्यापासून दूर चाललंय तर सूर्य असेल तर 1 नंबरला लागत असतो बुध, 2 नंबरला लागत असतो शुक्र, 3 नंबरला लागत असतो पृथ्वी, 4 नंबरला मंगळ, 5 नंबरला गुरु, 6 नंबरला शनी, 7 नंबरला युरेनस, 8 नंबरला नेपच्यून आणि याच्या पलीकडे होता प्लुटो. पण आता प्लुटोला ग्रहाचा दर्जा राहिलेला नाही. यामध्ये सर्वात मोठा ग्रह आहे गुरु, सर्वात लहान प्लुटो आहे. आता उपग्रह विचारलेले, याला उपग्रह नाही आहेत, याला पण उपग्रह नाही आहेत. पृथ्वीला एकच उपग्रह आहे, मंगळला 2 आहेत, गुरुला 95 उपग्रह आहेत बघा, शनीला 145 उपग्रह आहे, युरेनसला 27 उपग्रह आहे आणि नेपच्यूनला 14 उपग्रह आहेत सध्या. ठीक आहे, तर कोणत्या ग्रहांना उपग्रह नाहीत मग? बुध आणि शुक्र, जे सूर्याच्या सर्वात जवळ आहे. आणि सर्वात जास्त उपग्रह कुठल्या ग्रहाला आहे? शनी. नंबर 2 ला गुरुला आहे. पृथ्वीला किती आहे? 1, ज्याचं नाव ठेवलं आपण चंद्र. ठीक आहे, ठीक आहे. या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि आपली तयारी सुद्धा याच अँगलला चालली पाहिजेत. याच्या भोवतालचे अगोदर मुद्दे घेऊ आपण आणि याच पद्धतीने मग पुढे आपल्या टीचिंगला सुरुवात करू. ठीक आहे.